फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार। डॉक्टर तरुणीवर बीडच्या मूळगावी अंत्यसंस्कार। डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणी पीए आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना सह आरोपी करा, अंबादास दानवेंची मागणी। तर आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलिच्छ, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळले। प्रशांत बनकरला अटक करून होणार नाही तर फाशीची शिक्षा द्यावी, मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची मागणी। तर प्रशांत निर्दोष असल्याची कुटुंबियांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या वादामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू नये, एकनाथ शिंदेंनी मोदींची भेट घेतल्यानंतर व्यक्त केली आशा। तर धंगेकरांना काय सांगायचंय ते सांगितलंय असंही स्पष्टीकरण। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं 150+ टार्गेट, शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास अनुकूल असल्याची माहिती। राज आणि उद्धव समीकरणावरही राजकीय गणित ठरणार। 1 नोव्हेंबरला ना भूतो न भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा, राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश। दिल्लीतही मोर्चाची दखल घ्यायला हवी अशाही सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट, विकासाच्या मुद्द्यावर आणि सदिच्छा भेट घेतल्याची शिंदेंची माहिती। शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, वयानुसार कधीतरी थांबायचं का असा माझ्या मनात प्रश्न आल्याचं शिरसाटांचं एबीपी माझाशी बोलताना बघतो। नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळ्यात वन विभागाची एंट्री, रोहित पवारांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकरने वन खात्याची जमीन बळकावल्याची वन विभागाची कबुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।